नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीला पुरापासून वाचवू, वारणा निर्माण मंजूर करू असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी दिले. महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्यासाठी 4,000 कोटींचा फ्लड डायव्हर्शन प्रकल्प 2 टप्प्यात पूर्ण करणार आहोत. पुराचे पाणी सांगली, कोल्हापूर शहरात न येता ते दुष्काळी भागाकडे वळवलं जाईल. पहिल्या टप्प्यात 591 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्याचे काम सुरू होत आहे. सांगलीला पुरापासून नक्की वाचवू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिले. शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 454 कोटी रुपयांची वारणा निर्माण पाणीपुरवठा योजना मंजूर केली जाईल. तसेच सांगलीत IT इंडस्ट्री आणू, कोल्हापूरला विमानतळ उभारू, ट्रक टर्मिनस, महापालिकेचे नवीन इमारत उभारू असंही ते म्हणाले. सांगली महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या प्रचाराचे रणशिंग शनिवारी येथे फुंकले. येथील स्टेशन चौकात त्यांची जाहीर प्रचार सभा झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अतुल भोसले, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सत्यजित देशमुख प्रमुख उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, सांगली आणि कोल्हापूरमध्ये महापूर आला. त्यावेळी इथली परिस्थिती बघितली होती. या 2 शहरांची रचना अशी आहे, इथे वारंवार महापूर येऊन इथल्या जनजीवनावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाय काढण्याची नितांत गरज भासली. त्यामुळे जागतिक बँकेच्या माध्यमातून पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्याचा प्रकल्प मंजूर केला. 4,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प 2 टप्प्यात पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यात 591 कोटी रुपयांची कामे होतील. सांगलीला पुराच्या पाण्यापासून वाचवू. पुढच्या काळात पुराचे पाणी शहरात न येता पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील दुष्काळी भागाकडे वळवलं जाईल. एकीकडे आम्हाला शहरांना पुरापासून संरक्षण मिळेल आणि दुसरीकडे त्या पाण्यासाठी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना जीवदान मिळेल. ते पुढे म्हणाले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी महानगरपालिकांच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ मी सांगलीतून करत आहे. याचा मला अतिशय आनंद आहे. एकदा सांगलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यांनी सांगितलं होतं की सांगली सर्वात चांगली आहे. त्यामुळे मी ठरवलं की महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ जरी सायंकाळी मुंबईमध्ये होणार असला तरी भाजपच्या प्रचाराचा प्रारंभ सांगलीतून करायचा. सांगलीच्या नागरिकांनी महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत भाजपला विजयी केलं. त्यानंतर दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला 100 कोटींचा निधी देऊन अनेक कामे मार्गी लावली. सांगली शहराची पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता 454 कोटी रुपयांच्या वारणा निर्माण योजनाचा प्रस्ताव मंत्रालयात आला आहे. सांगलीतल्या प्रत्येक घरामध्ये नळ सुरू केल्यावर पिण्याचे पाणी पोहोचलं पाहिजे, याकरिता या योजनेलाही मान्यता देण्यात येईल. सांगली महानगरपालिकेची इमारत जुनी झाली आहे. महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवा. महानगरपालिकेला नवीन इमारतीसाठी तात्काळ निधी देऊ. कुठल्याच कामामध्ये पैशाची कमतरता राहणार नाही. हे शहर आपल्याला आधुनिक शहर तयार करायचं आहे. नाल्यांचे पाणी नदीत मिसळू नये यासाठी शेरी नाला प्रकल्प योजना मंजूर करू. इथे घनकचरा प्रकल्प सुरू आहे. या घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्या माध्यमातून खत निर्मिती करायची आहे. कोळशासारखे पॅलेट करून वीज निर्मिती करायची आहे. शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी काम करायचं आहे. त्यासाठी भाजपला विजयी करा असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. सांगलीचे तरुण तरुणी पुण्यामध्ये IT इंडस्ट्रीमध्ये जातात. आता IT इंडस्ट्री सांगलीत आणू. कोल्हापूरला विमानतळ व्हावे ही अनेक वर्षांची मागणी आहे. मध्यंतरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांनी कोल्हापूर विमानतळासाठी माझ्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला. त्याचा परिणाम म्हणून कोल्हापूरला विमानतळ तयार करण्याकरिता प्री फिजिबिलिटी अभ्यासाकरिता कन्सल्टंट नियुक्त केला आहे. त्यांचा अहवाल प्राप्त होईल. विमानतळासाठी आणखीन काही जागा लागेल ती मिळवून द्या. इथे चांगले विमानतळ तयार करू. ट्रक टर्मिनलही उभारू. मिरजेसाठी म्युझिक हेरिटेज पार्क उभारू असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. महाराष्ट्राची 50% लोकसंख्या ही शहरामध्ये राहते. 6 कोटी लोक 40,000 गावात राहतात आणि 6 कोटी लोक 400 शहरात राहतात. शहरातील 6 कोटी लोकांपैकी 4.5 कोटी लोक हे सांगलीसारख्या 29 शहरांमध्ये राहतात. त्यामुळे शहराचा विकास महत्त्वाचा आहे. शहरांचे प्रश्न सोडवणे महत्त्वाचे आहे. शहरीकरणाकडे अभिशाप नव्हे तर विकासाची संधी म्हणून पाहिलं जात आहे. केंद्र व राज्य शासन मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देत आहे असंही फडणवीस यांनी सांगितलं. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, युतीतल्या पक्षांनी एकमेकावर
बिलकुल टीका करायची नाही असं ठरले आहे. मात्र हे किती चालणार याचा अंदाज घेऊन ठरवू. नगरपालिका निवडणुकीत तिजोरीच्या किल्ल्या आमच्याकडे आहेत असे म्हटले गेले. मात्र मी त्यावेळी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे असं म्हटलं. आता त्याची दमबाजीची भाषा सुरू झाली आहे. पण लक्षात ठेवा, मुख्यमंत्री आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्रीही आमच्याकडेच आहेत. त्यामुळे दमात घेऊ नका, हलक्यातही घेऊ नका असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.